नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आलेलो आहोत. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज 15 ऑगस्ट आहे. त्यामुळे आपण थोडी देशासंबंधीची वाक्य बघणार आहोत. आजचा आपला हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक देशातील नागरिकांसाठी आणि भारत देशाला समर्पित असेल. चला तर मग आपण वाक्य बघू. आता भारत देशासंबंधित वाक्य. पहिला आता भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. वाक्य येणार इंडिया इज माय कंट्री. त्यानंतर दुसरं आहे भारत देश आशिया खंडात आहे. वाक्य येणार इंडिया इज लोकेटेड इन आशिया. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे भारताला हिंदुस्थान असेही म्हणतात. वाक्य येणार इंडिया इज ऑल्सो नोन ॲज हिंदुस्थान. चौथं वाक्य आहे भारत देशाची राजधानी नवी दिल्ली आहे. वाक्य येणार द कॅपिटल ऑफ इंडिया इज न्यू दिल्ली. त्याच्यानंतर पाचवं वाक्य आहे भारत देश 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांपासून मुक्त झाला होता. वाक्य येणार इंडिया वॉज फ्रीड फ्रॉम ब्रिटिश ऑन 15 ऑगस्ट 1947. त्याच्यानंतर सहावं वाक्य भारतात सर्व धर्म जातीचे लोक राहतात. वाक्य येणार पीपल ऑफ ऑल रिलिजन्स अँड कास्ट लिव्ह इन इंडिया. कसं येणार पीपल ऑफ ऑल रिलिजन्स अँड कास्ट लिव्ह इन इंडिया. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य आहे भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. वाक्य येणार इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री. इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री. त्याच्यानंतर आठवं वाक्य आहे भारताचे राष्ट्रीय चलन रुपया आहे. वाक्य येणार द नॅशनल करन्सी ऑफ इंडिया इज रुपी. द नॅशनल करन्सी ऑफ इंडिया इज रुपी. त्याच्यानंतर नववं आहे भारत देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. वाक्य येणार द नॅशनल लँग्वेज ऑफ इंडिया इज हिंदी. द नॅशनल लँग्वेज ऑफ इंडिया इज हिंदी. किंवा असं पण आपण म्हणू शकतो की हिंदी इज द नॅशनल लँग्वेज ऑफ इंडिया हे पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10वं भारताच्या उत्तरेला उंच हिमालय पर्वत व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. वाक्य येणार इंडिया हॅज द हाय हिमालयन माउंटन्स इन द नॉर्थ अँड द इंडियन ओशियन इन द साऊथ. इंडिया हॅज द हाय हिमालयन माउंटन इन द नॉर्थ अँड द इंडियन ओशियन इन द साऊथ. त्याच्यानंतर 11वं वाक्य आहे भारत हा एक प्रगत देश आहे. वाक्य येणार इंडिया इज अ डेव्हलप्ड कंट्री. इंडिया इज अ डेव्हलप्ड कंट्री. त्याच्यानंतर 12वं वाक्य भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. वाक्य येणार द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया इज द तिरंगा. द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया इज द तिरंगा. आता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. वाक्य येणार टायगर इज द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. टायगर इज द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. किंवा आपण असं पण म्हणू शकतो द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया इज टायगर. दोन्ही प्रकारे आपण बोलू शकतो. त्यानंतर 14वं वाक्य भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. वाक्य येणार पिकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. पिकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 15वं वाक्य आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. वाक्य येणार हॉकी इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया. हॉकी इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया. स्पोर्टच्या जागी तुम्ही गेम पण घेऊ शकता. 16वं वाक्य भारत देशात अनेक प्राचीन मंदिरे किल्ले व पर्यटन स्थळे आहेत. वाक्य येणार देअर आर मेनी एन्शियंट टेम्पल्स फोर्ट्स अँड टुरिस्ट प्लेसेस इन द कंट्री ऑफ इंडिया. देअर आर मेनी एन्शियंट टेम्पल्स फोर्ट्स अँड टुरिस्ट प्लेसेस इन द कंट्री ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 17वं वाक्य भारत देश हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. वाक्य येणार इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रॅसी इन द वर्ल्ड. इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रॅसी इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर 18 भारत देश अनेक ऋषी संत कलावंत साहित्यिक खेळाडू शूरवीर इत्यादी यांची जन्मभूमी असलेला देश आहे. वाक्य येणार इंडिया इज द बर्थप्लेस ऑफ मेनी सेजेस सन्स आर्टिस्ट रायटर्स
athletics, heroes, etc. India is the birthplace of many sages, sons, artists, writers, athletics, heroes, etc. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य आहे 19व. भारतीय सैन्य हे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. वाक्य येणार इंडियन आर्मी इज द 4th मोस्ट लार्जेस्ट आर्मी इन द वर्ल्ड. इंडियन आर्मी इज द 4th मोस्ट लार्जेस्ट आर्मी इन द वर्ल्ड. 20व वाक्य आहे भारतीय सैन्य नेहमीच देशाच्या सन्मानाचे रक्षण करतात. भारतीय सैन्य नेहमीच देशाच्या सन्मानाचे रक्षण करतात. वाक्य येणार इंडियन सोल्जर्स आर ऑलवेज प्रोटेक्ट द हॉनर ऑफ द कंट्री. इंडियन सोल्जर्स ऑलवेज प्रोटेक्ट द हॉनर ऑफ द कंट्री. त्याच्यानंतर 21व वाक्य हे फक्त भारतीय लष्करामुळेच आपण शांततापूर्ण जीवन जगत आहोत. हे फक्त भारतीय लष्करामुळेच आपण शांततापूर्ण जीवन जगत आहोत. वाक्य येणार दिस इज जस्ट बिकॉज ऑफ द इंडियन आर्मी that we are living a peaceful life. This is just because of the Indian Army that we are living a peaceful life. त्याच्यानंतर 22 भारत देश 29 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश मिळून बनला आहे. वाक्य येणार इंडिया इज मेड अप ऑफ 29 states and 8 union territories. India is made up of 29 states and 8 union territories. त्याच्यानंतर 23व भारत देश खूप महान देश आहे. भारत देश खूप महान देश आहे. वाक्य येणार इंडिया इज अ ग्रेट कंट्री. इंडिया इज अ ग्रेट कंट्री. त्याच्यानंतर 24व आमच्या देशावर खूप प्रेम आहे. वाक्य येणार वी लव आवर कंट्री व्हेरी मच. वी लव आवर कंट्री व्हेरी मच. 25व वाक्य आम्हाला भारत देशाचा अभिमान आहे. वाक्य येणार वी आर प्राऊड ऑफ इंडिया. वी आर प्राऊड ऑफ इंडिया. ही झाली वाक्य भारत देशासंबंधीची. खूप महत्त्वाची वाक्य आहे. ही पण यायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे खाली दिलेलं आहे आम्ही बघा जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत असं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर आमचं चॅनल वगैरे आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. त्याचप्रमाणे आमच्या सर्वांकडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी इंडिपेंडन्स डे. आमच्या अजूनही काही सोशल मीडियावरील सेवा आहेत त्यांना पण तुम्ही नक्की भेट द्या. फेसबुक पेजला पण भेट देऊ शकता, प्रतिलिपी अकाउंटवर पण आणि गुगल ब्लॉगरवर पण तुम्ही भेट देऊ शकता. त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर आता डिस्प्लेवर दिसतच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांनाही या चॅनलचा फायदा होऊ शकेल. तर आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत, नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत जय हिंद जय भारत आणि धन्यवाद.